सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक नारळाचा किस घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत। त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि वरती मुठभर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे देठासकट। त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे एक व्यवस्थित वाटण तयार करून घ्यायचे। शक्य तितकं बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। नंतर दुसऱ्या वाडग्यामध्ये आपल्याला 10 ते 12 आमसूल किंवा कोकम हे घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून ह्याचा आगळ तयार करायचा आहे। तर आपल्याला ह्याला 5-1 मिनिटं शिजत ठेवायचं आहे मंद आचेवरती गॅसवरती। ती प्रोसेस चालू असताना आपल्याला दुसऱ्या टोपामध्ये 2 चमचे तेल टाकून 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। त्यावरती 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत छान एक रंग लसूण पाकळ्यांना येत नाही तोवर। या कढीमध्ये छान आपल्याला ही फोडणी बसली पाहिजे, त्यामुळे थोडं लक्ष फोडणीकडे द्यावे। आता रंग बदलला आहे, त्यावेळेला आपल्याला एक पळी वाटण टाकून लगेच झाकण बंद करून घ्यायचं आहे। असं केल्याने ती आपली फोडणीची जी वाफ असते ती बाहेर जात नाही आणि सगळी चव आपल्या कढीमध्ये उतरते। नंतर हळुवारपणे आपल्याला ती झाकण बाजूला करून उरलेलं सगळं वाटण ओतायचं आहे। नंतर इथे आपल्याला किती पातळ हवी कढी त्याप्रमाणे पाणी ऍडजस्ट करायचं आहे। ते केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे। हे सगळं करताना तुम्ही शक्यतो झाकण लावू नका। झाकण लावून ही जर शिजली कढी आणि बाहेर पडली तर ह्याची सगळी चव निघून जाईल, त्यामुळे शक्यतो तिथे उभे राहूनच ही प्रोसेस करा। नंतर आपण जो आगळ बनवलेला होता तो थोडा थोडा करून ह्यात ओतायचा आहे। सगळं ओतायचं नाही आहे, थोडा थोडा करून ओतायचा आणि त्याची चव चाखायची आहे। किती आंबट तुम्हाला हवंय त्याप्रमाणे तुम्ही हे प्रमाण इथे कमी जास्त करू शकता। आता इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ते याकरता जेव्हा आपल्याकडे कढी कमी असते आणि पाहुणे येत असतील तर आपल्याला जर वाढवायची असेल कढी तर त्यावेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ आणि थोडंसं पाणी टाकून ही पेस्ट ओतली की चांगली दाटसरपणा येतो आपल्या कढीला। तर वाढवायची असेल कढी तर हे तुम्ही करू शकता, नाही केलं तरी चालेल, हे ऑप्शनल आहे। आणि चांगलं ढवळून ह्याला एक कड काढून घ्या। एकसारखं ढवळत राहा। ही उन्हाळ्यामध्ये खूप छान लागते कढी, पचायला हलकी आहे, चवीला पण उत्कृष्ट आहे। आता हे छान उकळी आलेली आहे, त्यावेळेला आपल्याला वरून कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे। ही तयार झालेली आहे। यासोबत तुम्ही कुठलीही पालेभाजी खाऊ शकता। काहीच नसेल तर कढी आणि भात खूप छान लागतो। तुम्ही या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की करून पहा, सगळ्यांना खूप आवडेल।